मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. परवा आपण चर्चा केली की मनावर काम केलं की आपल्याला जे पाहिजे ते मिळवता येतं. संत सज्जनांनी मनावरती खूप काम केलं. मनावरती ताबा नाही मिळवता येत, परंतु मनाला वळवता येतं. महाराज सांगतात की माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही. देवा माझे मन लागो तुझे चरणी किंवा लागो तुझे भजनी. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये जे काही मिळवायचं ते सगळं मिळतं. मग ते लौकिक दृष्टिकोनातून असू द्या किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून असू द्या. कारण मिळवायचंय का प्राप्तच आहे, तर मिळवायचं नाही ते प्राप्तच आहे. पण त्या त्याची प्राप्ती करण्याकरता मन चित्त आणि बुद्धी याचं एकीकरण होणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत मन चित्त बुद्धी एकरूप होत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. मग तो भगवंत असू द्या, मग ती भक्ती असू द्या किंवा लौकिक जीवनामध्ये काही असू द्या. म्हणून खऱ्या अर्थानं मन चित्त बुद्धी यांना एकरूप करण्यासाठी त्या एकत्वाच्या एकतत्वाशी एकरूप होणं आवश्यक आहे. म्हणून महाराज सांगतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. रामकृष्ण.